आमच्या पतसंस्था बुडण्याच्या अगोदर आमच्या विरोधकांच्या पतसंस्था बुडाल्या हे विरोधक लपवून ठेवतात. पाटील वस्तीच्या पुलाचे काम माने पाटील यांच्यामुळेच रखडले आहे. त्याचा त्रास अख्ख्या तालुक्याला होतो आहे आणि हे लोक चाललेत अकलूजचा विकास करायला. या अकलूजसाठी, माळशिरस तालुक्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. मला जेलमध्ये घालायची धमकी देताय. अकलूजकरांसाठी मी जेलमध्ये सुद्धा जायला तयार असल्याचे सांगत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते आणि जयकुमार गोरे यांचे व्हिडिओ स्क्रीनवरती लावून त्यांची पोलखोल केली. अकलूज नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत खासदार मोहिते पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची मुलूक मैदानी तोप समजले जाणारे महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष महबूब शेख, ज्येष्ठ नेते विजयदादा, बाळदादा, मदनदादा, वसंतनाना देशमुख, किशोरसिंह माने पाटील, सौ नंदिनी देवी, शीतल देवी, स्वरूपा राणी, शिवतेजसिंह, सयाजीराजे मोहिते पाटील, नामदेव वाघमारे, दत्ताआबा पवार, संभाजीराजे शिंदे उपस्थित होते. खासदार मोहिते पाटील म्हणाले, आपल्या राज्यातील सत्तेच्या जोरावर भ्रष्ट अधिकाऱ्यांना माळशिरस तालुक्यात आणून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारातील हप्ते यांना खायचे आहेत. गांजा विक्रेते, दारू विक्रेते यांना हाताशी धरून यांनी अकलूज नगर परिषदेवर पॅनल उभे केले आहे. हे जर निवडून आले तर भविष्यात अकलूजमध्ये खुलेआम ड्रग्ज विकले जातील. हे लोक आमच्या सहकारी संस्था बुडाल्या म्हणून छाती बडवून घेत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे हे गेली 16 वर्षे मानखटावचे आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या भागात एक तरी सहकारी संस्था काढून लोकांच्या हाताला काम दिले का ते सांगावे. नगर परिषद विरोधात गेली तर तुमच्या नगर परिषदेला निधी मिळू देणार नसल्याची धमकी हे लोक देत आहेत. आम्हीही मोहिते पाटील आहोत. कोणाच्या घशात कसा हात घालून निधी खेचून आणायचा हे आम्हाला चांगलेच माहीत असल्याचे खासदार मोहिते पाटील म्हणाले. सध्या नगर परिषदेचे कर हे मोठ्या शहरांच्या शेजारील नगरपालिकांच्या सरासरी दरावर आधारित आहेत. हे दर आपल्यासारख्या छोट्या नगर परिषदांना परवडणारे नाहीत. हे दर कमी करून घेण्यासाठी आम्ही नगर परिषदेचा ठराव करू. त्यासाठी आमदार जानकर आणि आमदार रणजितदादा विधानसभेतही भांडतील. अकलूजमधील व्यापाऱ्यांवर कोणतीही करवाढ होणार नाही. महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून गावात इलेक्ट्रिक रिक्षा सुरू करू. पुढच्या इलेक्शनच्या अगोदर सर्व प्लॉट धारकांना पक्की घरे बांधून देणार आहोत. कचऱ्याची अशी विल्हेवाट लावू की अकलूज हे देशातील सर्वात सुंदर शहर बनले पाहिजे. महबूब शेख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सपाटून टीका केली. त्यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांच्यावर झालेल्या केसेस, त्यांना झालेली शिक्षा हे सगळे चव्हाट्यावर मांडले. पालकमंत्र्यांचे आडनाव फक्त गोरे आहे. यांचे धंदे मात्र काळे असल्याचे सांगत आधी तुमच्या गावातील लोकांना प्यायच्या पाण्याची सोय करा, मग अकलूजच्या विकासाच्या गप्पा मारा असा टोमणाही लगावला. यावेळी बाळदादा आणि विजयदादा यांनी मतदारांना तुतारी आणि मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन केले.